ए मम्मी, मी त्या लग्नात येणार नाही. सगळे काका मावश्या माझ्या पाठी लागलेले असतात, मला नाही त्यांच्याशी बोलायचंय. तुमची मुलं असंच करतात का? एखाद्या समारंभामध्ये जाण्यासाठी नकार देतात, आणि ते कोणामुळे देतात तर आपल्या नातेवाईकांमुळे. मग आता विचार करा, तुमचे नातेवाईक किंवा तुम्ही त्यापैकी एक आहात का की ज्याच्यापासून तुमची मुलं पळत असतात? जसं की तुम्ही ते नावडती काका, काकी, मामा, मामी, आत्या आहात का? असाल तर तुम्हाला चेंज व्हायचं आहे. तुमचीच मुलं आहेत ना ती, मग ती का तुमच्यापासून दूर पळत आहेत? त्याचं कारण एक आहे की आपण त्यांच्याशी ना चांगलं बॉन्डिंग बनवू शकलो नाही आहोत. आणि कसं बरं बनवायचं असतं बॉन्डिंग? तर त्यासाठी ना त्यांना भेटल्यावरती नेहमी त्यांच्याबद्दल गप्पा मारा. त्यांना क्रॉस क्वेश्चन करणं बंद करूयात. काय रे, 10वीचा अभ्यास कसा चाललाय? मग मोठं होऊन तुला काय बनायचंय? मग एवढा हट्ट बरा नाही, आईशी असं वागतात का, हे बोलतात का? तुम्ही त्यांच्या घरी गेल्यावर त्यांच्या शिस्तीबद्दल बोलूच नका. त्या मुलांना त्यांच्या घरात कम्फर्टेबली राहू द्या ना. तुम्ही गेल्यानंतर त्यांना का ऑकवर्डनेस आला पाहिजे? तुम्ही गेल्यानंतर त्यांच्या घरामध्ये नियम लावण्यापेक्षा किंवा त्यांच्या आई वडिलांना सांगण्यापेक्षा की तुमची मुलं कशी वाया गेलेली आहेत आणि कसं त्यांचं भवितव्य खराब होणार आहे, त्यापेक्षा जेवढ्या वेळ तुम्ही त्यांच्यासोबत आहात त्यांच्या मुलातले चांगले गुणधर्म सांगा ना कोणते आहेत, त्याबद्दल चर्चा करा. त्यामध्ये अजून तुम्हाला काय स्वतः कॉन्ट्रीब्युट करता येईल त्याबद्दल बोला. आणि मग बघा, ती मुलं तुमच्यापासून दूर पळणार नाहीत, तर तुम्हाला भेटायला आवर्जून यायला लागतील. आणि खरं तर हेच गुपित आहे जॉईंट फॅमिलीचं. ज्या फॅमिलीमध्ये असा जिव्हाळा असतो ना, भले आपण दूर राहूत, पण दूर राहून पण जर आपण मनाने एक असतो ना, जेव्हा ती मुलं आपल्याला आपलीशी बनवतात ना, तेव्हा ते कुटुंब जास्त काळ टिकतं. तुम्ही आवडते नातेवाईक आहात की नावडते? नावडते असाल तर लगेच बदला, आणि बदलल्यानंतर आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. त्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.